नेवासा न्यायालयात ॲडव्होकेट गोकुळ भताने यांचा दमदार युक्तिवाद, चिलेखनवाडीचे माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्यासह 10 जणांची निर्दोष मुक्तता। चिलेखनवाडी गावाचे माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांच्यासह इतर 9 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाघमारे साहेब यांनी गुण नंबर केस क्रमांक 301/2020 मधील सुनावणी दरम्यान हा निकाल दिला। आरोपींच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट गोकुळ भताने यांनी प्रभावी युक्तिवाद करत सरकार पक्षाच्या साक्षीतील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने हा निकाल लागला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चिलेखनवाडी गावचे तत्कालीन सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तुकाराम गुंजाळ व इतर 9 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी तपास पूर्ण करून तुकाराम गुंजाळ, एकनाथ गुंजाळ, संजय गुंजाळ यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते। सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री HR वाघमारे यांच्या न्यायालयात झाली। सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। दरम्यान आरोपींच्या बाजूने काम पाहणारे ज्येष्ठ विधितज्ञ गोकुळ भताने यांनी साक्षीदारांच्या जबाबांमधील गंभीर विसंगती, तपासातील त्रुटी व आरोपींविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत प्रभावी युक्तिवाद केला। त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्ष आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या निकालानंतर परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत असून ॲडव्होकेट गोकुळ भताने यांच्या प्रभावी युक्तिवादाची कायदेवर्तुळात चर्चा रंगली आहे। नेवासा न्यायालयात नुकताच एक निकाल जाहीर झाला आहे। 353च्या गुन्ह्यामधील काही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय नेवासा यांनी निर्दोष मुक्त केला आहे। तरी आपल्या साहेब सोबत आहे त्यांचे कामकाज पाहणारे विधितज्ञ ॲडव्होकेट भताने, तरी आपण याबाबतीत काय सांगाल? यामध्ये चिलेखनवाडीचे जे माजी सरपंच आहेत तुकाराम गुंजाळ व इतर 9 आरोपी विरुद्ध त्यावेळेचे तत्कालीन सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल केलेला होता। 353 इतर 9 कलमे विविध कलमाखाली तो गुन्हा सेशन कोर्टामध्ये तपासांती प्रविष्ट करण्यात आला। त्याच्यावर दोषारोपपत्र या 10 आरोपींच्या विरुद्ध पाठवण्यात आले। आता सदर केसमध्ये सुनावणी झाली आणि ही केस एकूण 6 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले। तर जे 6 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी अधिकारी आणि सरकारी पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या होत्या। त्यामध्ये माननीय न्यायालयाने आरोपीतर्फे जो युक्तिवाद केला की सरकारी पक्षाच्या ज्या साक्षी आहेत त्याच्यामध्ये आलेली विसंगती आणि सदर घटनेतील फिर्यादीमधील तफावत या सर्व बाबी माननीय न्यायालयाने तपासल्या आणि आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरला आणि त्या आधारे सबळ पुरावा मेहरबान कोर्टासमोर न आल्याने मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश 1 श्री वाघमारे साहेब यांनी या आरोपींना सबळ पुरावा न आल्याच्या कारणाने व सरकार पक्षातर्फे सदरची केस साबित न केल्याने यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केलेले आहे। हे होते आपल्यासोबत ॲडव्होकेट भताने। महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी। जो निकाल आत्ताच जाहीर झाला आहे 353 गुन्ह्यामधील चिलेखनवाडी येथील ग्रामस्थ आपल्यासोबत आहे ज्यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता, तरी आपण काय सांगाल या बाबतीत? मी तुकाराम गुंजाळ, माजी सरपंच चिलेखनवाडी, आज न्यायालयामध्ये 353चा जो गुन्हा होता न्यायदेवताने आम्हाला सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता असा हा निकाल दिला। आमचा विश्वास पूर्ण असा होता की न्यायदेवतेवर की हा गुन्हा खोटा आणि राजकीय दोषापोटी हा गुन्हा दाखल झाला। त्याप्रमाणे न्यायदेवताने आम्हाला व्यवस्थित न्याय दिला आणि आम्हाला निर्दोष मुक्तता केली। यामध्ये आमचे वकील श्री भताने भाऊसाहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला आणि खोट्या गुन्ह्याला चांगली चपराक दिली। त्यांचंही आम्ही सर्व चिलेखनवाडीच्या वतीने अभिनंदन करतो, जेणेकरून अशा खोट्या गुन्ह्याला इथून पुढच्या काळामध्ये अशीच चपराक बसली पाहिजेत ह्या मताचे आम्ही आहेत आणि आमचे भताने भाऊसाहेब जो युक्तिवाद केला त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि न्यायदेवताने जो निकाल दिला त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो आणि इथून पुढं अशा गुन्ह्याला खरंच अशीच चपराक दिली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहेत। हे होते आपल्यासोबत चिलेखनवाडीचे ग्रामस्थ ज्यांच्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला होता व न्यायदेवतेने त्यांना न्याय मिळवून दिला अशी त्यांनी
सांगितलंय. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.